तुमचेही पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये बंद झाले आहेत का? तुमचेही यादीतून नाव काढून टाकण्यात आले आहे का? योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल? कशी करायची प्रक्रिया? सगळी काही माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून तुमचे नाव वगळले गेले आहे का? अलीकडेच या योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये पाठवले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला होता. मात्र यावेळी दिलेल्या आकडेवारीनुसार 35 लाखहून अधिक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अलीकडील तपासणीत 31 लाखाहून अधिक लाभार्थी संशयास्पद असल्याचे लक्षात आले आहे. काही लोक पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने कठोर पावले उचलली असून लाभार्थ्यांचा 21वा हप्ता रोखण्यात आला आहे. 2 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या 20व्या हप्त्यात 9,71,00,000हून अधिक शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहे. पण 21व्या हप्त्यात फक्त 9,35,53,157 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले गेले. म्हणजे 35,88,245 शेतकरी यादीतून वगळण्यात आले आहे. फक्त उत्तर प्रदेशातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. ओडिसामध्ये मागील वेळी 34,84,000 शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते, तर यावेळी ही संख्या कमी होऊन 34,12,000वर आले आहे. इतर अनेक राज्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत होते. कुटुंबातील एखादा अल्पवयीन सदस्य पैसे मिळवत होता. पीएम किसान योजनेचे ई-केवायसी पूर्ण झाले नव्हते, ज्यांनी शेतकरी आयडी तयार केले नव्हते, अशा लोकांचे नाव काढून टाकण्यात आले आहे. जर तुमचे ई-केवायसी अजून झाले नसेल तर तात्काळ पीएम किसान पोर्टलवर जाऊन ते पूर्ण करा. शेतकरी आयडी मिळवा. शेतकरी आयडी घरबसल्या ऑनलाईन मिळवता येतो. तो तयार नसेल तर लगेच तयार करा. जर पती पत्नी किंवा अल्पवयीन मूल लाभ घेत असेल तर पोर्टलवर सरेंडरचा पर्याय वापरून सदस्याचा लाभ परत करा.